माझे नाव अभिमन्यू आहे. मी अहमदनगरचा एक विद्यार्थी आहे. म्हणून मी अभ्यास करण्यासाठी वसतिगृहामध्ये राहत होतो. त्या वसतिगृहामध्ये माझे बरेचसे मित्र होते. दिवाळी जवळ आली होती, म्हणून माझे सर्व मित्र घरी जायला निघाले होते. ते सर्व मित्र इतर राज्यातील होते, म्हणून ते लवकर घरी निघून गेले. माझे फक्त 1-2 मित्रच वसतिगृहामध्ये राहिले होते आणि काही दिवसात ते देखील जाणार होते. माझे घर शहराजवळील एका गावात होते. मी काही दिवसांपूर्वीच आजारी पडलो होतो. यामुळे माझा अभ्यासाचे नुकसान झाले होते. म्हणून मी वसतिगृहामध्ये राहण्याचे ठरवले, जेणेकरून मी माझा राहिलेला अभ्यास पूर्ण करू शकेन आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी देखील मला हॉस्टेलवर थांबण्याची मान्यता दिली. जे माझे उर्वरित मित्र होते, आता हे देखील त्यांच्या घरी गेले आणि हॉस्टेलवर फक्त मी आणि वॉर्डन आम्ही दोघेच राहिलो होतो. दिवाळीची रात्र येणार होती, म्हणून माझे वॉर्डन देखील मला एक चावी देऊन त्यांच्या घरी गेले. आता वसतिगृहामध्ये फक्त मीच बाकी होतो. या रात्री हॉस्टेलवर कोणीच नव्हते. मी अभ्यासानंतर झोपायला गेलो. रात्री 2:30च्या सुमारास माझी झोप उडाली. मी कोणाचा तरी कुजबुजण्याचा आवाज ऐकला, परंतु वसतिगृहात माझ्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते. तर मग हा आवाज कोणाचा आणि कोण काढत होतं? मला खूप भीती वाटली की माझ्या व्यतिरिक्त ह्या निर्जन वसतिगृहात कोणीही नाही. मग हा आवाज कसा काय येत आहे? माझे शरीर थरथरू लागले. त्यावेळी बाहेर कोण आहे हे मला माहीत नव्हते, म्हणून माझ्यासाठी शांत राहणेच योग्य होते. मी माझ्या तोंडावरून ब्लँकेट ओढला आणि झोपण्याचा प्रयत्न केला. तर थोड्या वेळाने माझ्या दारावर दार ठोठवण्याचा आवाज आला. आता मात्र मला घाम फुटला, पण थोड्याच वेळात एकदम शांतता पसरली. संपूर्ण वसतिगृहात खूप शांतता होती. त्यावेळेला मला कळलं की भीती काय असते. रात्र अजूनही बाकी होती. मी माझ्या मनात स्वतःला सांगत होतो की जर आपण घरी जाऊन अभ्यास केला असता तर काय बिघडले असते. आता निस्तर हा विचार करत होतो की तेवढ्याच माझ्या खोलीच्या बाहेर कोणीतरी चालत असण्याचा आवाज मला आला. थोड्या वेळाने हा आवाज देखील थांबला. पुन्हा जोरजोराने दार ठोठवण्यास सुरुवात केली. आणि थोड्या वेळाने त्याने माझे नाव म्हटले. अभिमन्यू. हृदयविकाराच्या झटक्यासाठी ते पुरेसे होते. त्याला माझे नाव कसे कळाले? तो म्हणाला, बाहेर ये, दरवाजा उघड. तो मला आत नाही का घेणार? तो आवाज कोणत्याही माणसाचा असू शकत नव्हता. तो एक अतिशय भीतीदायक आवाज होता. मी दार उघडले नाही. आता तो ओरडून म्हणाला, की दार उघड. अभिमन्यू, दार उघड. मी माझ्या मनामध्ये हनुमान चालीसा वाचण्यास सुरुवात केली. मी रात्रभर झोपलो नाही. हनुमान चालीसाचे पठण केले. माझ्या रूमच्या दारावर नखांनी काहीतरी खुचरण्याचा आवाज येत होता. मी सकाळपर्यंत हनुमान चालीसाचे पठण करीत राहिलो आणि सूर्योदय झाला. नंतर मी खूप हिंमत करून दरवाजा उघडला आणि पाहतो तर दारावर नखांनी निशाणी केली होती. जर रात्रीच्या वेळी मी बाहेर गेलो असतो तर माझ्या बाबतीत काय घडले असते याचा मी विचार करीत राहिलो.
मी माझ्या वॉर्डनला कॉल केला. काही वेळातच वॉर्डन वसतिगृहामध्ये आला आणि मी त्याला सांगितले की मी माझ्या घरी जात आहे. मी त्याला रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली, परंतु तो शांत होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मला वाटले की त्याला काहीतरी माहीत आहे. मी त्याला दरवाजावरील खूण दाखवली, परंतु त्या खुणा आता तिथे नव्हत्या. मी आजपर्यंत ही भयानक रात्र विसरलो नाही. नंतर मी ते वसतिगृह सोडले. मी वाचलो, कारण वीर हनुमानच माझ्याबरोबर होते. आणि तो कोण होता, कुठून आला याचे गूढ अजूनही कुणाला कळले नाही.